खरं सांगू दसाहेब, कीर्तन करण्याची आमची मनस्थिती नव्हती आज, पण योग असा आहे. कारण आपल्या परभणी जिल्ह्यावर काळ फार मोठा काळाने घाला घातला महाराज. ही जी तरुण पिढी आहे ना, यात आमची आता हे यांचं आयुष्य गेलं ही कला अवगत करण्यामध्ये आजपर्यंत. असेच आपल्या परभणी जिल्ह्याचे दोन हिरे, मृदंग क्षेत्रामध्ये अत्यंत सुंदर कार्य करणारे, अनेक विद्यार्थी घडवणारे आमचे दत्ता महाराज मोडेकर आणि माऊली महाराज कदम बोर्डीकर, पुन्हा आमचे नाना होते प्रसाद नाना, ही तिघही वारकरी संप्रदायात कार्य करणारी मंडळी. पण परवाच्या रात्री अपघातामध्ये जाग्यावर गेले महाराज, जाग्यावर गेले. ऐका, काल चित्र बघितलं, त्यांच्या अंत्यविधीला मी होतो. नेमकेच लग्न झालेले 18, 19, 20 वर्षाच्या त्यांच्या बायका, 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं टाहो फोडत होते महाराज, टाहो. ऐका, केवढं मोठं दुःख त्या परिवारावर आहे. अरे आम्हाला कळालं, आमच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. ऐका, मी गंगाखेडवरनं गाडी स्वतः ड्रायव्हर नसताना गेलो. पुण्या 2 तास साजरा करण्यासाठी ते किती दुरून आलो हे तुम्हाला माहीत नसते महाराज. अरे एखाद्या कीर्तनकाराला 10-5 मिनटं लेट झालं तर तुम्ही नाही तसं बोलता, पण कीर्तनाला येईपर्यंत 100 फोन करता. पण कीर्तनाहून गेल्यानंतर कुठं गेला, घरी का दुसरीकडे जाऊन पडला, कधी तुम्ही विचारता का? ऐका, समाजाकडे माझी तक्रार आहे. अरे आता हे 2 हिरे गेले, किती पैसा दिल्यानं ते परत येणार आहेत. त्या दोन्हीही हिऱ्याला उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देतो. परिस्थिती बिकट होती त्यातली, आणि म्हणून काल अंत्यविधीच्या ठिकाणीच आम्ही सर्वांनी आपल्या गुरुवर्य मालकाकडे विनंती केली. म्हणलं, मालक, माणसं एवढ्या दुरून आलेत, 2 दिवस रडतील, हळहळ करतील, पण भविष्य ह्या लेकरांचं काय हो? या लेकरांसाठी आपल्याकडून काहीतरी मदत घडली पाहिजे. अरे आपण समाजाला सांगतो दान धर्म करा, पण आपणही केला पाहिजे. पुढाकार घ्या, जाग्यावर काहीतरी त्या लेकराच्या नावचं करा. पण प्रत्येक कीर्तनकार, गायक, वादक, कीर्तनकारांनी सर्वांनी जशी जमल तशी मदत केली. ऐका, 5-5 हजार रुपये आम्ही दिले, मालकांनी 15 दिले, गिरगावकर महाराजांनी 20,000, 21,000 दिले, त्र्यंबक महाराजांनी 10,000 दिले. असे महाराष्ट्रातले दिग्गज होते, सर्वांचं नाव इथं सांगत नाही. पण असं करून जवळजवळ 4 लाखापर्यंत वर्गणी काल जाग्यावर झाली महाराज त्या लेकराला. ऐका, बघा, आम्ही आमचे गुणजन म्हणायचं, टाळ्या वाजवायच्या, पण त्यांच्यासाठी गेल्यानंतरही सुद्धा आपण त्याचं सहकार्य केलं पाहिजे. आपले लेकरं आहेत महाराज. ऐका, म्हणून त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीने आमच्या दत्ता महाराज मोडेकर आणि माऊली महाराज बोर्डीकर, प्रसाद नाना बोर्डीकर यांना सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पुन्हा एकदा या परिवाराला धन्यवाद देतो. आमच्या मुंजाभाऊनं फार मोठा सोहळा घडून आणला, त्यांनाही धन्यवाद. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, योग्य वाटलं ते माझ्या गुरुवर्यांचा प्रसाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर